गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज मी आलो आहे आमच्या गावाकडच्या घराकडे. तुम्ही बघू शकताय तर आता गावाकडं दुधाची वेळ झालेली आहे सकाळी. तर दूध काढायचं कसं ते मी तुम्हाला दाखवतो. इकडे आपली मसरं आहेत. तुझा काय व्हिडिओ काढायचा नाही का? अशी का बघायलास माझ्याकडे? आणि आता आपण गावाकडे पूर्वीच्या काळी कसं घरापासून बाथरूम हे भरपूर लांब असायचं, त्यामुळे आपल्या इथं पण घरापासून बाथरूम हे खूप लांब आहे. तुम्ही बघू शकता किती लांब आहे ते. तर त्या तिकडे जे दिसते छोटं बांधलेलं तिथं थंड हवा. तर गावाकडे काय आपल्याकडे गिझर आणि सोलार काही नाही आहे, त्यामुळे आपण चुलीवरतीच पाणी तापवलेलं आहे. पारंपरिक पद्धतीने तापवण्यात आलेलं पाणी, गरम पाणी. मी जरा उशिरा उठलो त्यामुळे आग उजलेली आहे ती. इकडं काय शहरातल्यासारखं बकेट बिकेट काय भानगड नाही. गप्प पातेलं घ्यायचं, निमूट डिस्कीतलं पाणी पातेल्यात काढायचं आणि विषय. गणपत तापले का पाणी रे? कडक तापले. आमचा भाऊ लाजा लागलाय जरा आणि गडबडीत त्याला कळलं नाही. ती लेडीज चप्पल घालून आलाय बघा, काढून ठेवला काढला बघा. आमचा भाऊ काय जिम विमला जात नाही, याचं काम हेच आहे. याच्यातच त्याची जिम झाली बघ. गावाकडची गावरान बॉडी आहे. चला तर मग मी आंघोळ करून आलोच. तर आता आपलं आंघोळ करून झालेलं आहे आणि आपण आता देवीच्या दर्शनाला जाणार आहोत, गावातल्या देवीच्या दर्शनाला. चला. तर आपण काळम्मा देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत. देवीचं दर्शन झालेलं आहे. आता देवीच्या नैवेद्याची तयारी करूया आपण. तर देवीच्या नैवेद्यासाठी आपला पोळ्याचा नैवेद्य आहे. तर आमची मावशी सकाळ सकाळी पोळ्या बनवणार आहेत तेला. सहसा तेलावरच्या पोळ्या कोण बनवायला जात नाहीत, थोड्याशा अवघड असतात त्या. आणि अलीकडच्या काळात तर पिठाशिवाय कोण पोळ्या बनवत नाही. पूर्ण तेलावरच लागतात काय? होय. तेलावरचे आजकाल कोण बनवत नाही. कसली पातळ झाले. किती करणार आहेस तू? अशी पोळी उलट्या तव्यावरती आपण भाजायला घेतलेली आहे, कारण सरळ तव्यावरती घेतली तर फाटायचे चान्सेस असतात. नाही काय? अशा प्रकारे आपल्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत मस्तपैकी. आणि आता आपण जेवणाची तयारी करूया.
तर आपलं मस्त पत्रावळ्यावरती जेवण वाढलेलं आहेत. भजी, पुरणपोळी, ही गुळवणी असावी दुधाची जी पोळीबरोबर खातात. ह्या कुरड्या आहेत आणि हे नैवेद्याचं आंबील आणि आपली आले गरमागरम येळवणीची आमटी. तर अशा प्रकारे तर मग आपलं ताट रेडी झालंय. या सगळेजण जेवायला.